नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज, निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ। नगर मनमाड महामार्गाच्या निकृष्ट कामावर आमदार प्राजक्त तनपुरे संतप्त। बैठकीमध्ये तनपुरेंनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। आठवड्याभरात दुरुस्तीचे आदेश। नगर मनमाड महामार्ग रस्त्याच्या नवीन झालेल्या कामाची पहिल्याच पावसात अत्यंत दुरवस्था झाली। रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडले, तर राहुरी शहर आणि परिसरातील जोगेश्वरी आखाडा आणि राहुरी खुर्द पर्यंतच्या नवीन कामाची झालेली दुरवस्था अत्यंत गंभीर झालेली असून यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नगर परिषद सभागृहात एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, कामाच्या दर्जाची तपासणी करणारे कन्सल्टंट फर्म व मुख्य ठेकेदार भारत कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी उपस्थित होते। तसेच नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, गटनेते हर्ष तनपुरे, सर्व नगरसेवक आणि राहुरी शहरातील व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत आमदार तनपुरे आणि लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर अधिकाऱ्यांनी काही गंभीर चुका झाल्याचं मान्य केलं। मात्र हा अंतिम थर न टाकल्यानं पहिल्याच पावसामध्ये खालच्या थराला मोठे खड्डे पडले असं कारण संबंधित यंत्रणेनं दिलं। या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत याला जबाबदार कोण आणि या निकृष्ट कामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला कोण उत्तर देणार, असा सवाल आमदार तनपुरे यांनी उपस्थित केला। यावर अधिकाऱ्यांना कोणतीही ठोस उत्तरं देता आली नाहीत। रस्त्याची झालेली स्थिती पाहता भविष्यात कोणताही मोठा अपघात होऊ नये याला आमची पहिली प्राथमिकता आहे, असं आमदार तनपुरे यांनी सांगितलं। ठेकेदारांचं पेमेंट थांबवणं किंवा दोषींवर कारवाई करणं हा पुढचा भाग असला तरी सध्या रस्ता तातडीने दुरुस्त होणं गरजेचं आहे। जर पाऊस आला तर कामाचा दर्जा राखण्यासाठी पावसात काम न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात। या संपूर्ण कामावर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे बारीक लक्ष असणार आहे। SR24 न्यूज करिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी। रस्त्याची जी काही दुरावस्था झालेली आहे, आम्हाला खरं अपेक्षा होती की मागच्या काही दिवसापासून जे नवीन काम झालं, विशेषतः राहुरी शहर आणि शहराच्या आसपासच्या काही बाजूला इकडे जोगेश्वरी आखाड्यापर्यंत झालं असेल, काही धाकट राहुरीपर्यंत झालं असेल, तर त्याही कामाची पहिल्याच पावसामध्ये दुर्दशा झाली आणि यामुळे अशी एक शंका उपस्थित झाली की आता पुन्हा अजून 2-4 वर्ष आपली या कामाच्या दुरुस्तीमध्ये नवीन ठेकेदार भानगडीमध्ये जाणार की काय। आणि बरोबर त्या बाजूला जी ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे त्याच्याबद्दल देखील राहुरी शहरातल्या व्यापाऱ्यांचा मोठी त्याबाबत शंका कुशंका होत्या। आज या सर्व शंका कुशंकांचं नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी असतील किंवा जी कोण कन्सल्टंट फर्म आहे ज्यांच्याकडे क्वालिटी इन्स्पेक्शनचं काम आहे त्यांचे अधिकारी असतील आणि जो मेन कॉन्ट्रॅक्टर आहेत भारत कन्स्ट्रक्शन, या तीनही लोकांना इथे या ठिकाणी नगर परिषद सभागृहामध्ये ते आले होते। माननीय नगराध्यक्ष माननीय हर्षदा तनपुरे आणि सर्व नगरसेवक असतील, शहरातल्या सगळ्या व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्यावर जेव्हा आम्ही प्रश्नांची सरबत्ती केली त्यावेळेस काही गंभीर चुका या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत की एखादा लेअर झाल्यावरती पुढचा वरचा लेअर जो सगळ्यात फायनल लेअर होणं वेळेमध्ये अपेक्षित होतं, तो वरचा लेअर न झाल्यामुळे खालच्या लेअरच्या देखील त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि म्हणून ठेकेदारांचे पेमेंट थांबवणं वगैरे या गोष्टी, त्यांना काय शिक्षा, कोण जबाबदार असेल ते तर धराच, परंतु मात्र येणाऱ्या काळामध्ये पुढचा पाऊस होण्याच्या आत त्यांनी कबूल केले की एक साइडला पुढचा सगळे लेअर, आम्ही जो काय पहिला रेल जो राहिला होता, कुठला सगळ्यात वरच्या लेअर बीसी लेअर, त्याला आपण याच्यामध्ये काय म्हणतो, आपण तो सिल्कोट म्हणतो, तो सगळ्यात फायनल लेअर असतो, तो झाला नव्हता म्हणून उकडला असं त्यांनी त्या ठिकाणी कारण दिली। पण तो का झाला नाही, त्याला जबाबदार कोण, याची मात्र त्यांना काय उत्तर देता आली नाही। त्यामुळे ही जबाबदारी निश्चित करणं, त्यांना काय दंड करणं हा वेगळा भाग आहे, परंतु आमची पहिली प्राथमिकता आहे की आता हा रस्ता पुन्हा कुठला अपघात या ठिकाणी होऊ नये, म्हणून आज ते जे काही प्रश्न त्यांना विचारले त्याच्यामध्ये एक साइड पूर्णपणे पुढच्या पावसाच्या आत ते दुरुस्त करून देण्याचा आठवड्याभराच्या आत त्यांनी या ठिकाणी कबूल केलेला आहे। त्याच्यात जर फक्त पाऊस जर आला तर मात्र ते काम होणार नाही, ते करूही नये, कारण की पावसात पुन्हा निकृष्ट काम होईल। त्यामुळे या सर्व बाबी गृहीत धरून पुढच्या आठवड्याभराचा कार्यक्रम त्यांनी आम्हाला दिलेला आहे।
त्याचबरोबर राहुरी शहरामध्ये किंवा राहुरी फॅक्टरीवरती ज्या काही ड्रेनेज लाईन जी काय केलेली आहे, आपण बघतो सिमेंटचं ते मोठा चौकोनी एक शेपचे त्या दिसतो आपल्याला, तर त्याच्यामुळे देखील ते व्यवहार्य नाही अशी बसलेल्या सर्व लोकांची व्यापाऱ्यांची भावना झाली आणि त्यामुळे ते मात्र यांना ते काढण्याचे अधिकार नाहीत. योग्य ऑथॉरिटीकडे जाऊन आपण ती देखील विनंती करू की जेणेकरून ते ड्रेनेज लाईन आम्हाला नको आणि रस्ता अजून काही शहराच्या हद्दीमध्ये रुंद होऊ शकतो का, या देखील बाबी काही व्यापाऱ्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्याच्यावरती देखील योग्य त्या ठिकाणी जाऊन आम्ही शिष्टमंडळ जाऊन ते देखील बाजू मांडू. अशा पद्धतीनं जो काही या नगर मनमाड रस्त्याला नवीन रस्त्याला जे काही खड्डे पडणं भानगडी होत्या त्याच्यावरती या आठवड्याभरामध्ये लगेच तातडीनं काम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि राहिला दुसरा भाग की या सगळ्या आमच्या हाल अपेष्टांना जबाबदार कोण याचं देखील उत्तर सापडून त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी हा पुढचा भाग आहे. पण आता मात्र तातडीने रस्त्याचं काम होणं आवश्यक आहे. त्याच्या सूचना आपण त्यांना दिल्यात आणि त्यांनी देखील आठवड्याभरामध्ये युद्ध पातळीवरती ते काम पूर्ण करण्याचं आश्वासित या ठिकाणी केलेलं आहे.